गुड मॉर्निंग माझ्या प्रिय मैत्रिणींनो. तर चला तर उपमा बनवला आहे, आता खायला नक्की या. काय बनवले सोम? काय तुला असं वाटलं ना की आज उपमा खायचं आहे मला? बघ, आईला लेकाचं अंतर्मन कळतं. तू बोलायच्या आधी मी तुझ्यासाठी उपमा बनवला आणि छान झालंय ना रे. आपलं काय मत आहे साहेब? साहेब, ओ छोटे साहेब, आमच्या साहेबांना नाही आवडत आहे ना उपमा. चला तर मी माझा आवळा ज्यूस घेते. चला तर ब्रेकफास्ट करून बराच वेळ झालेला आहे आणि आता एवढा मोठा गॅप झाल्याच्या नंतर आता मी आवळा ज्यूस घेणार आहे. कोमट पाण्यामध्ये आवळा ज्यूस 30 ml घेते मी. कधी कधी मी हळदीचं पाणीसुद्धा बनवून त्याच्यामध्ये आवळा ज्यूस टाकते. तर आज मी विहानला हळदीचं पाणी थोडंसं दिलं होतं उकळून, तर मी उरलेलं पाणी चला मी आज घेते आणि हे असं प्रकारे मी रोज आवळा ज्यूस घेते, वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या प्रकारे आणि वेगवेगळ्या गोष्टी वापरून. चला तर नाश्ता झाल्यावर ना नाश्त्याची भांडी घासून घेतली ना की मग लंचसाठी ना भांड्यांचा पसारा नाही होत. म्हणून मी कधी पण ब्रेकफास्ट झाला, सगळ्यांचा ब्रेकफास्ट करून झाला की मी पटकन भांडी घासून घेता. ही टिप्स तुम्ही यूज करा. टिप्स नाही बोलू शकत, सगळेच करता, पण खरंच भांडे साठून ठेवलं ना अगदी खूप ते भांडी बघूनच आळस भरतो अंगात. म्हणून जेव्हा तेव्हा ज्या त्या गोष्टींची भांडी घासून घेत जा. जर नाश्ता केला आहे तर नाश्त्याची घासा, लंच केलं आहे तर लंचची भांडी घासा, नका संध्याकाळपर्यंत ठेवू. तर आता कपडे वगैरे सगळे धुतले आहे. आज तर काय माझ्या औषधं चालू आहेत कारण की मला वाटतं आता बरेच 10 दिवसाचा कोर्स आहे ना तो. आता इथे 5 म्हणून 2 मधून 1 घेतला 15, मग 15 मायनस 8 मग रिमेनिंग 7 बरोबर. आणि मग इथे तर हे असं मॅथ्स असेल की मला मॅथ्सचे काही डाऊट्स त्याचे सॉल्व करून द्यावे लागतात. बऱ्याच गॅप पडला ना की मुलांना विसरायला होतं. ॲडिक्शन एवढं बोलताना फरारेदार करायचं ना हा मुलगा, आणि आज गॅप पडल्यामुळे त्याला असं प्रॉब्लेम यायला लागला. म्हणून गॅप नका देऊ मुलांच्या स्टडीमध्ये. मला बरं नव्हतं म्हणून मी गॅप दिला तर त्याचाही गॅप झाला, असं असतं हे. तर चला आता ब्रेकफास्ट सगळं झालं आहे. आता फ्रूट्स टायमिंग आहे आमचा. तर पेरू खूप छान घेतले होते. आहोंना आमच्या पेरू आवडतात खूप, त्यांच्यासाठी घेतले होते. तर मग आता सगळेजण आम्ही थोडं पेरू खातो आहे. तर मस्त असं मसाला मीठ टाकून हा. तर इथे मी वॉशरूम, संडे आहे, मे बी संडे असेल कारण की हा व्हिडिओ मी उशिरा अपलोड करते. तर वॉशरूम घासायचं माझं क्लिनिंग डे असतो माझं संडे, आणि इतर वेळेस वरवर क्लिनिंग असते, पण संडेला माझं डीप क्लिनिंग असतं. आणि हे बघा, हे असं मला सापडलं. मला बिलीव होईल, हे माझं ब्रेसलेटचं ना पान आहे. माझ्या ब्रेसलेटला ना मी असे 5 पानं लावून घेतले होते आणि त्याच्यातले 2 पान हरवले होते, तुटून पडले होते. 1 पान तर मला भेटला, पण 1 पान नाही, मला 2ही पान भेटले होते. आणि काय झालं माहिती आहे, विहानने हे अचानक माझी डब्बी घेऊन ते खेळायला घेतलं. त्याला माहीत नाही ना गोल्ड असतं, हे महाग असतं वगैरे. तर 1 पान मला मग भेटलं सोफ्याच्या इथे, पण दुसरं पान तर मला भेटलंच नाही. आणि मग मी त्याला ओरडली पण. मग अहो म्हणाले, काय एवढीशा गोष्टीसाठी तू त्याला ओरडते? बघा, ही एवढीशी गोष्ट आहे का, मला किती मेहनत आहे आणि किती सोनं महाग झालं आहे. हे छोटं सोनं पण आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. मग मी स्किप केलं, त्याला नाही ओरडली. पण ते 3.5 महिन्यांनी 4 महिन्यांनी मला ते पान सापडलं. आणि तुम्ही बिलीव करणार ते कुठे सापडलं? मला बाथरूममध्ये, बाथरूम घासताना. आणि असं नाही ना की 3.5 महिन्यांनी मी बाथरूम घासलं आहे. रोज आपण बाथरूम घासतो, परत संडे टू संडे डीप क्लिनिंग करतो. आणि हे कसं काय, ॲक्च्युली ते चमकत होते एका कोपऱ्यामध्ये. म्हणजे काय चमकते वगैरे असं वाटलं मला. तर बघितलं तर हे माझं लिफ, म्हणजे बघा माझं जी गेलेली वस्तू मला ती भेटली की नाही, गॉड गिफ्ट नाही यार. आणि मला खूप म्हणजे शॉकच झाली मी. कधीपासून मी तोच विचार करत बसते, म्हणजे हे असं कसं होऊ शकतं ना की एक छोटंसं बारीक पान हरवलेलं ते मला बाथरूममध्ये भेटते, काही संबंध नाही तिकडे जाण्याचा त्याचा. अरे कसं होऊ शकतं असं, मला तर काही कळलं नाही. आणि ते मला भेटलं म्हणजे बापांनाही वाटलं असेल की बापरे, मेहनतीच्या पैशाचं आहे बाळा ते, तुला तुझं वस्तू भेटलीच पाहिजे की नाही. हो ना बाबा, चला थँक्यू बाप्पा की तुम्ही माझं पान मला परत मिळालं त्याच्यासाठी. तर हे माझं पार्सल आलं होतं. तर मी हे मागवलं आहे मुलेटी पावडर. मला ना ॲक्च्युली ऑनलाईन शॉपिंग करता करता मला ही पावडर दिसली आणि मला आठवते की मुलेटी पावडर आहे ना फेसला वगैरे खूप
छान काम करते. आणि तुम्ही कुठल्याही फेस पॅकमध्ये ना दहीच टाका. दहीने जे क्लिन्झिंग होतं ना, इवन एक फेशियल इफेक्ट, ब्लीच इफेक्ट येतो ॲक्च्युली. आणि हळद तर बोलता ना म्हणजे हळद खूप मस्ट आहे. म्हणजे तुम्ही जर हळद टाकलं ना, म्हणजे चेहऱ्यावर असो किंवा कुठल्याही बॉडी पार्टला तुम्ही जे ते अप्लाय करत असाल ना, त्याचे बॅक्टेरिया तिथे राहणार नाही. आणि पिंपल्स तर मग दूरवरच. तर आता हे फेस पॅक मी लावून घेते आणि ह्याचा रिझल्ट काय येतो ना, आता आपण बघूया. मला ना मुलतानी माती पण खूप सूट होत्या. तर हे क्रीम वगैरे वापरण्याचं जर मी घाबरते ना, तर मी हे असे प्रकार करते. मग चला, तर हे आता मी आंघोळ करून येते आणि मी तुम्हाला दाखवते माझ्या फेसवर काय इफेक्ट आला आहे का, तुम्ही मला सांगा. आता मी तर माझं कौतुक करणारच ना, की हां बाबा खूप छान दिसते, ग्लो आलं आहे, हे आलं आहे, ते आलं आहे. पण तुम्हीच मला सांगा, आला आहे की नाही आला आहे, शाईन करतो आहे की नाही करत आहे. आणि खरं येतोच. तुम्ही पण ट्राय करा, मग कळेल तुम्हाला काय ना काय. चला, तर आता मस्त लंचची तयारी करायची आहे. नाश्ता झाला, सगळी कामं झाली सकाळची. मग आता दुपारचं जेवण आपलं. तर मेथीची भाजी मस्त टाकली होती. कोण नकल करतंय? आ? तुला ॲक्टर बनायचंय का? कशी नकल करतो, करून दाखव चल लवकर. हां, मम्माची नकल करतो. तर आजकाल आहे ना, हा असा आगाऊपणा चालू आहे. मी जसं बोलेल ना, माझं असं कॉपी करतो. आणि मग मी बोलते फटके देऊ काय रे, मम्माची कॉपी करतो तरी कॉपी करेल. तर सोडा जाऊ द्या त्याला. इथे मेथीची भाजी मस्त बनवली आणि मस्त काकडी कापली मुलांना लंचला देण्यासाठी. आणि मग आज मी काय बनवत आहे, तर आज मी बनवत आहे भाकऱ्या. किती बरेच दिवस झाले माझ्या भाकऱ्या नीट होत नाही आहेत. काय कारण आहे मलाच माहीत नाही. पीठ बरोबर नसतं की मी ते मळत नाही आहे बरोबर, मला काहीच माहीत नाही. किंवा माझा तव्याचा फॉल्ट आहे. आता हा तवा मी घेतला होता डीमार्टमधून आणि मी तो फर्स्टली यार खरंच म्हणजे ना, स्टेनलेस स्टील म्हणून मी ब्रँड बघितला नाही आणि मला तो दिसला आणि मी घेतला. आणि आता मला तो इतका त्रास देतो आहे ना, काय विचारा नको. ना चपात्या धड होत ना भाकऱ्या धड होत. ते असं झालं आहे. म्हणजे अक्षरशः ना, म्हणजे मी लहानपणापासून भाकऱ्या बनवत आलेली आहे.